आज होता अनंत चतुर्थी आणि आज बाप्पांचं विसर्जन होतं. त्यासाठी आतमध्ये येऊन सगळ्यात पहिला तर बाप्पांना नमस्कार केलो आणि हॉलमध्ये येऊन परत आपलं सोलाचा नारळ घेतला. मग नारळ घेऊन बाहेर येऊन पद्धतशीर 2 मिनिटात सोलून घेतलो आणि सोला झाल्यावरती नेट आलो किचनमध्ये आणि नळ चालू करून नारळ वगैरे दिलो आणि नारळ वगैरे दिवस झाल्यावरती बाप्पांचा आरती वगैरे करून घेतलो आणि त्या नारळाला तिथलं हळदी कुंकू लावून नेट आलो बाहेर बोरपाशी आणि बोरपाशी एका फटक्यात पडलो. नारळ पद्धतशीर सगळं पाणी जर खाली सांडलं जाऊ दे म्हणलं. मग नारळ आणलो आतमध्ये आणि बाप्पांपाशी ठेवून टाकलो नारळ. मग किचनमध्ये आलो आणि किचनमध्ये आल्यावरती बघितलं तर काय 3 मोदक होते. मग पहिला मोदक ओढलो, मग दुसरं मोदक ओढलो, मग तिसरं मोदक तर कशाला ठेवायचं म्हणून ते पण ओढलं. मग मम्मी गरम गरम पोहे वगैरे करून दिली. मग त्या पोहेमध्ये चार 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 लिंबू पिळलो आणि ते प्लेट घेऊन नीट आलो वरती आपल्या रूम मध्ये आणि रूम मध्ये येऊन सगळ्यात पहिला लाईट वगैरे लावलो आणि बसलो पद्धतशीर बेडवरती आणि सगळं मिक्स करून दिलो रिबीट पद्धतशीर. रिबीट द्या झाल्यावरती खाली आलो कपडे वगैरे चेंज करून आणि बाप्पांची शेवटची आरती करून घेतलो आणि बाप्पांचा आरती झाल्यावरती बाप्पांना हलवून 5 मिनिट तिथेच ठेवलो आणि 5 मिनिटांना बाप्पांची मूर्ती घेऊन नीट निघालो तो घरापासलेच विहिरीपाशी विसर्जनासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांचं विसर्जन वगैरे झालं आणि बाप्पा असताना कधी 10 दिवस संपले कळालंच नाही. जाऊ द्या, चला पुढच्या वर्षी बाप्पा लवकर नक्की येणार आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.